मोर्शी तालुक्यातील शिंबोरा येथे शुक्रवारी रात्री वन्यजीव असलेल्या सायल या प्राण्याची प्रभाकर गणेश काळे या व्यक्तीने शिकार करून सायलचे मांस अन्य 4 जणांना विक्री केल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच वनविभागाचे अधिकारी आपल्या पथकासोबत शिंबोरा येथील प्रभाकर काळे यांच्या घरी धाड टाकून घराची झडती घेऊन 1 किलो सायलचे मांस वनविभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी जप्त केले। सांगून द्या जे असं भाजी कशाची आहे पहा तुम्ही ते भाजी कशाची आहे भाजी मध्ये मी कशाचे काय आहे ते मला काही माहित नाही आणलं ते मी केलं हां केव्हा आणलं केव्हा आणलं आजच आणलं किती वाजता किती वाजता सकाळी किती वाजता टायमिंग सांगा ना मी झोपलीच होती पप्पा मला माहिती तुम्ही झोपेत होताय तेव्हा आणलं त्यांनी अजून कोणाजवळ आहे कोण कोण होते कोण कोण गेले होते मला काय माहित हां मला काय माहित आता खरं बोलून घ्या आणि पात्र तुका ते कोण जाते कोण नाही लांबची जाते किती वाजता आणलं किती वाजता आणलं हे मोर्शीला गेलते ना मटण आणायला सकाळी मोर्शी गेलते हां की काय गेलते गाडी या आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 84/2 वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करून या आरोपीस अटक करण्यात आली आहे। ही बाब अन्य आरोपीस कळताच ते आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले। वनविभागातर्फे या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने या आरोपीस जामीन दिल्याची माहिती मिळाली। ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ने यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक चंद्रशेखर घारड, जगदीश बलोदे, संदीप राऊत, नितीन धुरे, पवन पळसकर, नलिनी कोथलकर या वनविभागाच्या चमूने केली। यावेळी वन्यजीव प्रेमी अभिषेक व्यवहारे हे उपस्थित होते। आरोपी विरुद्ध अनुसूची 4 अन्वये कारवाई करण्यात आली असून या गुन्ह्यात 4 वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ने यांनी दिली। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।